होय, मी नाराज आहे असं म्हणत छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. मंत्रिपदाबद्दल अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली नाही, चर्चा करणं गरजेचंही वाटलं नाही असंही भुजबळ म्हणाले. जरांगे यांना अंगावर घेण्याचं बक्षीस मिळालं असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. मात्र किती मंत्रिपदं आले आणि गेली पण भुजबळ संपला नाही असं म्हणत भुजबळ यांनी थेट इशाराही दिलाय. भुजबळ काहीही बरळतात, मंत्रिपद त्यांचा वैयक्तिक विषय आहे, त्यांनी ट्रम्पची जागा घ्यावी, मला काय करायचं आहे असं म्हणत मनोज जरांगे यांनी टोला लगावला. मी सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो अशी उपरोधिक प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जात आहे असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं. मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याचं पाहायला मिळालं. नाराज भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दखल घेतली. छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर पाठवलं जाण्याची तयारी पक्षातून सुरू झाल्याचं कळतं. भुजबळ यांना मंत्रिपद न देण्यामागे जातीय राजकारण असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तर त्याला आपापल्या कर्माची फळं मिळतात, महाराष्ट्र बघतोय असं वक्तव्यही राऊत यांनी केलं. सरकारनं ओबीसींवर अन्याय केला, छगन भुजबळ यांना वापरून फेकून दिलं अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ओबीसींच्या बद्दल काँग्रेसकडे दाखवण्यासारखं काहीच नाही. ओबीसींसाठी 48 GR आम्ही काढले. काँग्रेसला आता आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भुजबळ अनुभवी नेते आहेत, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवं होतं, पण मराठा ओबीसी वादाचे भुजबळ साहेब शिकार झाले अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. महायुतीत भुजबळ यांचं स्थान महत्त्वाचं आहे. अजित पवार भुजबळ यांना योग्य स्थान देतील अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मंत्रिमंडळात माझं नाव होतं असं मला सांगण्यात आलं होतं, मात्र दुसऱ्या दिवशी माझं नाव यादीत नव्हतं, त्यामुळे असं काय झालं आणि माझं नाव कुणी कापलं हे मला माहीत नाही असं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. मंत्रिपदासाठी माझं नाव आहे असं मला सांगण्यात आलं होतं, मात्र माझं नाव मंत्रिमंडळात नव्हतं. मी दिल्लीत जात नाही, त्यामुळे माझं नाव कुणी कापलं हे फडणवीस किंवा बावनकुळेच सांगू शकतील असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजीच्या चर्चांवर असलेलं मौन अखेर सोडलंय. मी अजिबात नाराज नाही, मात्र ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्यांना सुद्धा मंत्रिपद दिलं असं म्हणत मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. माझी सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली. विशिष्ट जबाबदारीचा मानस असल्यानं काहींना मंत्रिपदं दिली नाहीत असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलं आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरून अजित पवार यांनी भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याचा आरोप नवनाथ वाकचौरे यांनी केला आहे. भुजबळ आणि पडळकर यांना कॅबिनेटमध्ये न घेतल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. मलकापूरमध्ये सकल हिंदू समाजाकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू समाज आक्रमक झाला होता. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून सामूहिक मुंडन करून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला. छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्यामुळे भुजबळ समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत आणि आक्रमक सुद्धा. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं त्याचे पडसाद येवला मतदारसंघात उमटले. नाराज असलेल्या भुजबळ यांच्या समर्थकांनी येवल्यात धरणं आंदोलन केलं, तसंच लासलगावच्या विंचूरमध्ये सुद्धा रास्ता रोको करण्यात आला. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं त्यांचे नाराज समर्थक रस्त्यावर उतरले. छत्रपती संभाजीनगर नाशिक महामार्गावर विंचूर इथे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानं ओबीसी समाज आक्रमक झालाय. अजित पवार यांचा निषेध करत सिंदखेड राजा इथे पुणे नागपूर महामार्गावर ओबीसी समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. रश्मी ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नात राज ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळेला रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलं. यावेळी राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट मात्र थोडक्यात हुकल्याचं कळतं.
खातेवाटपासाठी आजच संध्याकाळी बैठक होणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रामगिरी या निवासस्थानी ही बैठक होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बैठकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघंही उपस्थित राहतील. एक मंत्रिपद जयंत पाटील यांच्यासाठी राखीव ठेवलं असं म्हणत अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल एक मोठा दावा केला आणि त्यामुळे राज्यात खसखस पिकली आहे. राज्यामध्ये बिनखात्याचं सरकार आहे. मुख्यमंत्री आणि अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणती खाती आहेत काहीच माहीत नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तर अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना फक्त फडणवीस उत्तरं देणार का असा खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मंत्रिपदाचा 6 महिन्यांचा फॉर्म्युला करायला हवा होता, म्हणजे सगळ्यांनाच मंत्रिपदं उपभोगता आली असती असं म्हणत मंत्रिपदाच्या 2.5 वर्षांच्या फॉर्म्युलावरून संजय राऊत यांनी महायुतीला डिवचलंय. फडणवीस ताकदीचे भ्रष्टाचारी त्यांच्या आजूबाजूला घेऊन बसलेत अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे नरेंद्रजींचे अंधभक्त असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला. माझ्या खांद्यावर टाकलेली मंत्रिपदाची जबाबदारी मी योग्यरित्या पार पाडेन असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला. तर मला शुभेच्छा देण्याइतकं राऊत यांचं मन मोठं नाही असं म्हणत नितेश राणे यांनी खोचक टोलाही लगावला. महायुती सरकारनं ओबीसींचे जास्तीत जास्त मंत्री केल्याबद्दल हरिभाऊ राठोड यांनी सरकारचे आभार मानले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच 17 ओबीसींना मंत्रिपदं मिळाल्याचं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय. माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यात एका तरुणाला बंद करून ठेवल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला. त्यानं 9 कोटी रुपये चोरलेत, काही पैसे परत मिळत नसल्यानं या तरुणाला डांबल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. नाना पटोले यांनी याआधी सुद्धा खोटे आरोप केले. ते सतत वेगवेगळ्या नेत्यांवर आरोप करत असतात. त्यांनी असे बिनबुडाचे आरोप करणं चुकीचं असल्याचं उत्तर रवींद्र चव्हाण यांनी दिलंय. विधिमंडळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोनही गटांना स्वतंत्र कार्यालय देण्यात आलं आहे. अजित पवार पक्षासह शरद पवार पक्षाला सुद्धा स्वतंत्र कार्यालय मिळालं आहे. गेल्या अधिवेशनात मात्र दोन्ही गटाला एकच कार्यालय मिळालं होतं. तिकडे भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहर काँग्रेस कमिटीतर्फे एक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत ईव्हीएम हटाव देश बचावच्या घोषणा देत निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी सगळ्यांच्या वतीनं करण्यात आली. काँग्रेस कमिटीतर्फे तिरंगा चौकात लवकरच स्वाक्षरी अभियान राबवलं जाणार आहे. मी स्वतः खुश राहणारा माणूस आहे. शिंदेसाहेब जो निर्णय घेणार तो मला मान्य असेल अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवा, तुमच्यावर अन्याय होणार नाही, काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवणार अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तानाजी सावंत यांना मंत्रिपद न दिल्यानं शिंदेंनी मंत्रिपदाचा शब्द न पाळल्यानं धाराशिवमधील कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर जाहीरपणे व्यक्त केला आहे. तर तानाजी सावंत नागपूरवरून थेट पुण्याला रवाना झालेत. कालपासून ते नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ शहापूरच्या खर्डी आणि कसारा इथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळेला मोर्चा काढून संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेचा निषेध करण्यात आला. बुलढाण्याच्या खामगावमध्ये सकल मराठा समाजाकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. परभणीत सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचे पडसाद सोलापुरात सुद्धा उमटले आहेत. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत माथाडी कामगारांच्याकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आरपीआय आठवले गटाच्या वतीनं सोलापुरात निदर्शनं करण्यात आली. यावेळेला पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप करत आरपीआय कार्यकर्ते आक्रमक झाले. तर या घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. परभणीतील घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच धुळ्यामध्ये याला हिंसक वळण लागलं. 5 ते 6 अज्ञातांनी एसटी बसवर दगडफेक केली. यात काही प्रवासी जखमी झाले असून
पोलिसांच्याकडून तपास सुरू करण्यात आला आहे. वाशिमच्या मालेगावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलक आक्रमक झाले होते. यावेळेला आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ नवी मुंबईत सुद्धा आंबेडकरी संघटना रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. आंबेडकरी समाजानं दिघा इथे ठाणे बेलापूर मार्गावर ठिय्या आंदोलन केलं. यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मात्र पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. परभणी जिल्ह्यातल्या घटनेच्या निषेधार्थ पवईत कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळेला परभणी पोलिसांचा निषेध करण्यात आला. परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातल्या मुरुड इथे संविधान सन्मान महारॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळेला आंदोलकांनी घटनेचा निषेध करत आरोपीला अटक करण्याची मागणी केली. परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यूचे पडसाद मनमाडमध्ये सुद्धा उमटले. शहरातील दलित संघटनांसह इतर सर्व सामाजिक संघटनांनी धरणं आंदोलन करत निषेध नोंदवला. परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ डोंबिवलीमध्ये सुद्धा आंबेडकरी संघटना रस्त्यावर उतरल्या. डोंबिवलीमध्ये इंदिरा चौकात या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेप्रकरणी उल्हासनगरमध्ये रिपाईकडून बंद पुकारण्यात आला. पोलीस उपायुक्त आणि प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली. ओबीसी समाजानं महायुतीला विजय मिळवून दिला. मात्र महायुती सरकारनं मंत्रिमंडळात ओबीसी नेत्यांना डावललं. याच्याच निषेधार्थ भुजबळ समर्थकांनी पुण्यात जोरदार आंदोलन केलं. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी चिपळूणमधील सामाजिक संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. निषेध नोंदवत प्रांताधिकाऱ्यांना एक निवेदन सुद्धा देण्यात आलं. परभणीतील संविधानाच्या विटंबनेप्रकरणी धाराशिवमध्ये भीमसैनिक आक्रमक झाले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची SIT चौकशी करण्याची मागणी यावेळेला आंदोलनकर्त्यांनी केली. परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये बंद पुकारण्यात आला होता. यावेळेला आंदोलनाला परवानगी नसतानाही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ श्रीरामपुरात निषेध आंदोलन करण्यात आलं. शहरातून रॅली काढत आंबेडकरी संघटनांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं. सूर्यवंशी यांचं शवविच्छेदन कॅमेऱ्याच्या समोर करण्याची मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली. परभणीतील दगडफेक प्रकरणातील आंदोलकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्यामुळे आता वातावरण अधिक तापलंय. या पार्श्वभूमीवर आज परभणी बंदची हाक देण्यात आली. परभणीत घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज बारामतीत बंद पाळण्यात आला. बाजारपेठ बंद ठेवत व्यापाऱ्यांनी सुद्धा बंदमध्ये सहभाग घेतला. दुपारी 12 नंतर सगळे व्यवहार सुरू ठेवण्यात आले आहेत. परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ चेंबूर नाका इथे रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. हिंगोलीच्या वसमत शहरात रिपब्लिकन सेनेच्या आवाहनानंतर बाजारपेठेत बंद ठेवण्यात आला होता. परभणीतील युवकाचा कोठडीत मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ वसमतमध्ये हा बंद पाळण्यात आला. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आता नांदेडमध्ये बंदची हाक आज देण्यात आली होती. बाजारपेठा बंद ठेवत व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला. तर परभणीकडे जाणाऱ्या STच्या फेऱ्यासुद्धा मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात आल्या. मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील युवकाचा मृत्यू या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ बीडमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळेला दोन्ही बाजूनी वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. परभणीतल्या घटनेत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. मुलाच्या मृत्यूनं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनं घाटी रुग्णालयात अक्षरशः टाहो फोडला. परभणीमध्ये झालेल्या घटनेत पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला. हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप आंबेडकरी समाजाच्या वतीनं करण्यात आला.
शवविच्छेदन आणि इतर चाचण्या या इन कॅमेरा आणि परिवाराच्या समोर व्हाव्यात यासाठी आंबेडकरी समाज आक्रमक झाला. संविधानाचा अपमान कुणीही सहन करून घेणार नाही. संविधानाचा अपमान करणाऱ्या मनोरुग्णाला सुद्धा अटक करण्यात आली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. बीड आणि परभणीतील घटना अतिशय गंभीर असून त्यावर सविस्तर चर्चेसाठी सरकार तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अध्यक्षांनी चर्चेसाठी उद्याचा दिवस द्यावा अशी मागणी फडणवीस यांनी केली.